मी ज्या गावातून येतो किंवा ज्या माझ्या जवळपासचा एरिया आहे त्या जत्रेला तमाशा असतो. आता त्या तमाशाचं स्वरूप खूप वेगळं बदललंय. म्हणजे जे जुन्या काळात माझे आई वडील मला सांगतात की महिला सुद्धा तमाशा बघायला जायच्या जुन्या काळात, पण आता तसा प्रकार आपल्याला दिसून येत नाही. कारण खूप कुठेतरी वल्गरपणा म्हणा किंवा अशा गोष्टी तमाशामध्ये आल्यात, किंवा आताची जी पिढी आहे त्यांना तमाशाबद्दल काहीच कल्पना नाही असं जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये जो तमाशा जो प्रकार मांडला किंवा जे लोकांना दाखवलं, तर त्यानंतर तुम्हाला जे नवीन जेनझी म्हणा किंवा जे लोक येतात तर त्यांचं काय प्रतिक्रिया असते ते बघितल्यानंतर, तमाशा बघितल्यानंतर खास करून दुसऱ्या भागात? त्यांना खरं ते बऱ्यापैकी जेव्हा बघितल्यानंतर त्यांना हे होतं की यार हे असा पण तमाशा आहे, हे असे पण काही लोक म्हणणारे आहेत की आम्ही जे आतापर्यंत की आतापर्यंत आम्ही जो असा बघितला तर तो नाहीच आहे, तो दाखवायचा आम्ही. पण मुळात तमाशा आहे पहिले जेव्हा महिला जायच्या तेव्हा तमाशा काय होता, तेव्हा वग होती त्याच्यामध्ये, तेव्हाच्या भाषेवरती बोलल्या जात होतं, इतिहासातले दाखले होते, महाराजांवरती वग व्हायचे, हे सगळं बघायला जायचे. आता ते होत नाही, आता ते फार कमी ठिकाणी होत आहे. पण मग काय, मग जे ओरिजिनल काय आहे, तर मी कार्यक्रमामध्ये एक फार छान वाक्य मी बोलतो की चापून चोपून साज शृंगारात सादर होणारी लावणी आता अंग प्रदर्शनाची होती का, आणि मुळात सगळ्यांना आवडते का, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे असं मी एक हे घेतो. तर ती जी लावणी आहे जी शृंगारिक आहे, ज्याच्यामध्ये छान चापून चोपून नऊवारी घालून कुठलीही वल्गर कुठलीही स्टेप न करता जी सादर होते, ती लावणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही ज्यावेळेस मी तुमचा मागच्या टाइमला त्यावेळेस बघितलं, तर खास करून मला जो तमाशाचा पाठ होता तो खूप जास्त आवडला. कारण मी माझ्या गावात बघितलं तमाशा, आणि माझी आई ज्यावेळेस मला सांगायची की आम्ही लहानपणी बघायला जायचो तमाशा, पण आता माझी आई नाही येऊ शकत. तर ते कुठेतरी असं वाईट वाटायचं. पण तुमच्याकडे तो बघितला आणि माझ्या आईने माझ्यासोबत बसून तो तुमचा तमाशा बघितला, त्यावेळेस मला खूप जास्त आनंद झाला. हाच प्रयत्न आहे आमचा की हा सगळ्यांनी बघावा.